भारताचा 68वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। यानिमित्त दिल्लीतील राजपथावरती देशाच्या लष्करी सामर्थ्याचं आणि सांस्कृतिक वैविध्यतेचं दर्शन घडणार आहे। अतिरेक्यांचे कर्दनकाळ ठरलेले हे ब्लॅक कॅट कमांडोज आणि संपूर्ण देशी बनावटीचं तेजस हे लढाऊ विमान देखील पहिल्यांदाच राजपथावरच्या संचलनात सहभागी होत आहे। अबुधाबीचे युवराज मोहम्मद बिन जायद हे यंदाच्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे आहेत। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात सुरक्षा व्यवस्था अत्यंत चोख ठेवण्यात आली आहे। राजधानी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त विविध सुरक्षा व्यवस्थेसह अर्धसैन्य दलाचे 50,000 कर्मचारी तैनात करण्यात आलेत। तसंच अनेक इमारतींवरती विमानरोधक गनसह जवानांना तैनात करण्यात आलेला आहे। तर मुंबईत देखील गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यात आली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्लीकरांची मन जिंकायला पुन्हा सज्ज झालाय। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या लोकमान्य टिळकांच्या सिंहगर्जनेला नुकतीच 100 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यानिमित्तानं यावेळी महाराष्ट्राच्या चित्ररथात लोकमान्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेण्यात येणार आहे। शिवाय या चित्ररथासोबत महाराष्ट्राचा लेझिम डान्स देखील सादर करण्यात येणार आहे। प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातल्या महत्त्वाच्या इमारतींवरती रोषणाई करण्यात आली। दिल्लीतील राष्ट्रपती भवनावरती नेत्रदीपक अशी रोषणाई बघायला मिळाली। रोषणाईनं संपूर्ण परिसर झगमगून निघालेला होता। ही रोषणाई बघण्यासाठी दिल्लीकरांनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केली। मात्र सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना दुरूनच ही रोषणाई बघता आली। प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातच नाही तर परदेशात देखील मोठा उत्साह आहे। दुबईतल्या बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीवरती तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे। अबुधाबीचे युवराज शेख मोहम्मद आज आपल्या होणाऱ्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत। याच पार्श्वभूमीवरती दुबईत देखील भारताचा 68वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय। बुर्ज खलिफाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या इमारतीचे फोटो ट्विट करण्यात आले। अहमदनगरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे 351 फूट लांबीच्या तिरंग्याची रॅली काढण्यात आली। तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले। पेमरा सारडा कॉलेज ते नगर कॉलेज मार्गावरती तिरंगा रॅलीही काढण्यात आली। 351 फुटांचा तिरंगा रॅली शहरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। देशातील रोकड रहित व्यवहारांचे प्रमाण जितके वाढत जाईल त्या प्रमाणात अर्थव्यवस्थेतील पारदर्शकतेत वाढ होईल अशा शब्दात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नोटबंदीच्या निर्णयाचं कौतुक केलंय। भारताच्या 68व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला। यावेळी राष्ट्रपतींनी निश्चलीकरण तसंच भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल, भारतीय लोकशाही अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती भाष्य केलं। सेना भाजपची युती होणार की नाही याबाबत आज अंतिम फैसला होणार आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ शिवसेनेकडून फोडला जाणार आहे। गोरेगावमध्ये होत असलेल्या सेनेच्या मेळाव्यात युतीबद्दल उद्धव ठाकरे काय घोषणा करतात याकडे भाजपबरोबरच राज्याचं लक्ष लागलंय। युतीबाबत गोरेगावच्या सभेमध्ये सविस्तर बोलणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केलंय। युतीबाबत मध्यस्थाद्वारे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा होणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। तर दुसरीकडे मुंबईसह 10 महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं स्वबळावरती लढावं असा सूर मातोश्रीवरती झालेल्या बैठकीत निघालाय। मातोश्रीवर शिवसेनेचे संपर्क प्रमुख, खासदार आणि आमदारांची बैठक झाली। यात युती न करण्यावरती शिक्कामोर्तब करण्यात आलंय। स्वपक्षीय नगरसेवकांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार करणारे शिवसेना नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी मातोश्रीवरती आपला माफीनामा सादर केलाय। घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांची माफी मागितली आहे। तसंच या तिघांविरोधात दहिसर पोलीस स्टेशन आणि निवडणूक अधिकाऱ्याकडे केलेली तक्रारही मागे घेतली आहे।
नाशिक पाठोपाठ आता पुण्यात देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी होणार हे जवळपास निश्चित झालंय। आतापर्यंत दोन्ही पक्षांमध्ये 41 पैकी 15 प्रभागांबाबत एकमत झालंय। उर्वरित प्रभागासाठी आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठक झाली, मात्र ठोस निर्णय झाला नाही। त्यामुळे आज पुन्हा अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे। ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये हे राम नथुरामचा प्रयोग सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। घोषणाबाजी करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न केला, मात्र वेळीच नौपाडा पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। यात 6 महिलांचा देखील समावेश आहे। नागपुरात हे राम नथुराम नाटकाला विरोध करणाऱ्या आंदोलकांवरती गोळ्या घालण्याची पोलिसांनी धमकी दिली। त्यानंतर आता काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतलाय। नागपूरमधील घटनेची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावी आणि राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। याशिवाय नागपूर पोलीस आयुक्तांवरती कारवाई करा अशी मागणीही त्यांनी केली आहे। सरकारी कार्यालयातून देवदेवतांचे फोटो सन्मानाने बाहेर काढा असे आदेश फडणवीस सरकारने दिल्यानंतर आता शिवसेना आक्रमक झाली आहे। जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारला जमलं नाही ते हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या भाजपने केलंय असं म्हणत शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी आणि दिवंगत पी.ए. संगमा यांच्यासह 7 जणांना केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केलाय। तर पद्म पुरस्कारांसाठी विराट कोहली, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि कुस्तीपटू साक्षी मलिकचा गौरव केला जाणार आहे। याशिवाय गायिका अनुराधा पौडवाल, कैलाश खेर यांना देखील पद्मश्रीने सन्मानित केलं जाईल। आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पद्मश्री जाहीर झाल्यानंतर कल्याणमध्ये आतषबाजी करण्यात आली आहे। कल्याणच्या वेगवेगळ्या भागात फटाक्यांची आतषबाजी आणि जय जयकार केला गेला। त्यानंतर फटाक्याच्या आतषबाजीने झालेला कचरा ताबडतोब साफ करून त्यांच्या कार्याची ओळख अनुयायांनी दाखवली। सेलिब्रिटींनंतर मनसेने सर्वसामान्य मुंबईकर महिलांना नाशिकच्या नवनिर्माणाची सहल घडवली। गोरेगाव आणि परिसरातल्या सुमारे 3000 महिलांना घेऊन मनसे महिला आघाडीची अध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी बुधवारी नाशिक गाठलं। सुमारे 60 बसेस घेऊन मनसेची ही सहल नाशकात फिरली। बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालय, शहरातले चकाचक रस्ते आणि देखणे वाहतूक बेट सोबतच सायंकाळी वॉटर कर्टन, बोटॅनिकल गार्डन आदी विकास कामांची या महिलांना सफर घडवण्यात आली। ठाणे जिल्ह्यातल्या शाई धरणाबाबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेला शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलंय। आव्हाड यांनी टीका करण्याऐवजी आपला पक्ष सांभाळावा असा सल्ला शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी दिलाय। आव्हाड यांनी शाई धरणाबाबत टीका करून स्वपक्षीय नेत्यांच्या सिंचन घोटाळा प्रकरणाच्या निखाऱ्यांना हवा दिल्याचा आरोप म्हस्के यांनी केला। नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणखी एक धक्का बसलाय। नगरसेवक गुलजार कोकणी यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। मुंबईत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। मनसेत गळतीचं सत्र सुरूच असलं तरी अडचणीत असलेल्या काँग्रेसला देखील या पक्षप्रवेशानं सुखद धक्का बसलाय। दिव्यात मडगाव दादर जनशताब्दी एक्सप्रेसचा मोठा अपघात होता टळला। गाडीच्या लोको पायलटनं ट्रॅकवरती 7 मीटरचा जुना रोल ठेवल्याचं पाहिलं आणि तात्काळ गाडी थांबवली। दरम्यान सतत होणाऱ्या रेल्वे अपघातात दहशतवादी हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही असं विधान रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी केलंय। तर दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी फेटाळून लावलाय। नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या। मुंढेंविरोधात आज मूक मोर्चा काढून आंदोलन करण्याचा निर्णय आंबेडकरी संघटनांनी घेतलाय। नवी मुंबईतील झोपड्या, धार्मिक स्थळं यांच्या विरोधातील कारवाई आणि ऐरोलीतील आंबेडकर भवनाचं रखडलेलं काम या विरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे। भारत आणि इंग्लंडच्या संघांमधल्या 3 2020 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होतीये। या मालिकेची पहिली लढाई कानपूरच्या ग्रीन पार्कवरती खेळवण्यात येणार आहे। दुपारी 4:30 वाजता या सामन्याची सुरुवात होईल। टीम इंडियानं विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना कसोटी मालिकेत इंग्लंडवरती 4-0 अशी मात केली होती। मग वन डे मालिकेत देखील भारतानं 2-1 असा विजय साजरा केला।